आणि पालघरमधले भरपूर फॅन आहे जे तुला खूप प्रेम करतात थ्रू युअर सिरियल्स. सो नाव फ्यू वर्ड्स फ्रॉम यू. थँक्यू. कसं वाटतं ज्यांना मराठी येत नाही आणि प्रयत्न करतात? छान वाटतं, ऐकायलाही छान वाटतं. पण बिग बॉसचा एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर पालघरला येणं कधी झालंच नाही. पण या निमित्ताने मी पालघरला आले. मला खूप छान वाटते कारण हा पहिला बीच इव्हेंट आहे. सॉरी, मला कळत नाहीये दंगा का होते. ओके. तर मला खूप छान वाटतंय मी इकडे आले, पालघरवासियांना भेटले. कारण अशा प्रकारचे इव्हेंट्स होणं फार इम्पॉर्टंट आहे आणि त्यानिमित्ताने पालघरवासियांना मी भेटले. मी कधीच याआधी पालघरला आले नव्हते आणि ज्या पद्धतीने मी ट्रॅव्हल करत आली आहे मला इतकं भारी वाटतं इकडे येऊन. आणि फॅशन वीक मी अर्धाच बघितलं, मला वाटतं मिस झाला मला, मी लेट आल्यामुळे. सो पण मी खूप धमाल करायला आले तुमच्याबरोबर, मजा मस्ती करायला आले. सो खूप भारी वाटते मला. थँक्यू. सोनालीसाठी थोडा आवाज होऊ द्या. कम ऑन एव्हरीबॉडी. आणि सोनाली असं आहे ना, मराठी म्हणजे मी काय ना महाराष्ट्रात राहून जर मराठी नाही बोलली तर चालणार नाही, म्हणून मी शिकतोय अजून. थोडा अवघड आहे पण तुम लोगों का प्यार. हाँ जयेश, प्लीज जॉइन मी हियर फॉर फोटोग्राफ. जो तालिया. कम ऑन एव्हरीबॉडी. विनंती करेल सोबत मनीष सरांना पण विनंती करेल. Dr. Avinash ji, please join me on the stage for this award. आणि आपल्यासोबत आपले नगर अध्यक्ष उज्ज्वलाताई काळे आले आहे. तर मी उज्ज्वलाताईंना पण रिक्वेस्ट करेल की प्लीज मंचावरती. तुम्ही सगळ्यांना विनंती करेल की आपण इथे येऊया. सोनाली, मी तुलाही रिक्वेस्ट करेल की प्लीज कम इन द सेंटर. म्युझिक प्लीज. पालघर बीच फेस्टिवल महाराष्ट्र रत्न या अवॉर्डने सन्मानित करतोय आपण सोनाली पाटीलला. तर सोनाली, महाराष्ट्र रत्न पुरस्कार. कारण मी खरं सांगू इच्छिते सगळ्यांना, माझ्या गावाची लोकसंख्या आहे ती 1000 पण नाहीये. तर मला इथे सांगायला सगळ्यांना आवडेल की त्या गावातून मी बिलॉंग करते आणि कोल्हापूर पासून सुद्धा 70 किलोमीटरवरती गाव आहे जिकडे पाण्याची पण व्यवस्था नसते. पावसाळ्यामध्ये अगदी 8-8 दिवस लाईट वगैरे जाते. पण ॲज अ प्रोफेसर 3 वर्ष टीचिंग केल्यानंतर मी सगळ्या इथल्या मुलींना जसं आपण फॅशन शो किंवा वेगवेगळे म्हणजे काय म्हणू त्याला एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण सगळेजण करिअर करत असतो. तर मला असं वाटतं की पालघर इतक्या नयनरम्य वातावरणात मी खूपच अस्खलित मराठी बोलतेय. आय होप तुम्हाला कळत असेल. ओके, कुणीतरी काहीतरी थंबिंग केलं तर मला छान वाटलं. तर मला हे सांगायचं आहे की आपलं कुठलंही म्हणजे एंटरटेनमेंट हे एक असं माध्यम आहे की आपण कुठेही असू आपण लोकांपर्यंत पोहोचतोच. आणि मला वाटतं त्यांनीच एनकरेज केलं. कारण एवढ्या छोट्याशा गावामधून मी ॲज अ प्रोफेसर तर तुम्हाला वाटत नसेलच पण हो, मी 3 वर्ष टीचिंग केलेलं आहे कॉलेजवरती. आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हा आले तेव्हा माझ्या स्वतःच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण मी कधीही लिपस्टिक न लावणारी मुलगी, साधं घड्याळ, आणि जर जास्तच फॅशन करायची असेल तर फॅशनचं असंच असायचं की फक्त ज्या वेळेला आपलं काय म्हणू त्याला
फेस्टिवल्स कॉलेजमध्ये असायचे त्यावेळेला फक्त एक काजळची पेन, काजळ आणि लिपस्टिकची स्टिक घ्यायची, एवढंच नटलेलं साधन असायचं, म्हणजे सौंदर्य साधन प्रसाद नसायचे. पण इंडस्ट्रीमध्ये इतक्या लेवलचं, मोठ्या लेवलचं आपण काहीतरी करू असं कधीच वाटलं नव्हतं. पण बरीच इंडस्ट्री मेहनत करणाऱ्यांना खूप काही देऊन जाते आणि मला असं वाटतं हे जे तुम्ही केलेलं आहे शो, मला वाटतं हा खूप मोठी गोष्ट आहे की या गोष्टीतून सगळेजण कोणाला ना कोणाला तरी काहीतरी वाटत असतं की मी याच्यातून मी माझं करिअर करेन किंवा काय, तर यांच्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. गावाकडची मुलगी जर तुमच्या समोर हा खूप मोठा पालघरवासियांकडून आलेलं हे प्रेम आहे ते अचीव करू शकते, तर तुम्ही काहीही करू शकता. हेच मला सांगायचं होतं आणि मला खूप भारी वाटतं. आय एम सो ग्लॅड. थँक्यू सो मच. मला खरंच काही सुचत नाहीये मला हे सगळं मिळाल्यामुळे, त्यामुळे मी असं काहीतरी शब्दांची जुळवाजुळव करून बोलतीये. थँक्यू सो मच. पहुंचाओ रे बस को, जिंदा जलाओ और लड़कियों को सुरक्षित बनाओ. ब्रह्मा ने किए तब, विष्णु ने किए जब, अदा की ऐलान नमाज जब ने जब करा मास, जिसके लिए रखे हमने सारे व्रत, तब जाके बनी एक औरत जो बदल देती है सबके विचार. आज उस पे ही हो रहा है अत्याचार. शर्म आती है मुझे ये सब देख कर, बच जाते हैं साले रेप पकड़. हाँ नौकरी चाहिए तो लेट जा, आगे बढ़ना है तो बेटा बेट ला. उस पे उछलेगी जब तो दूसरे पे फेंकता ना. अंधा कानून रावणों में 10 सिरों से देखता. लड़कियों को छेड़ते हो, बोलते हो माल, बुरी नजरें डालते हो, डोलते हो, देख बवाली ये शाप सुट मार दो. नशे में करते लड़कियों का बुरा हाल. कहाँ गई गावत जैसे को तैसा, बच जाते रे पर्स दे के ज्यादा पैसा. मैं खुद ये पूछूं क्यों किया तूने ऐसा, तेरी माँ भी परेशान पाके बेटा तेरे जैसा. तू आदमी या दानव की तबाही मचा रहा, भूखा नंगा प्राणी दुखी औरतों को खा रहा. औरतें बंसी दुखी को इन्हें डुबा रहा, खुद भी डूब रहा और देश को डुबा रहा. गुस्सा आ रहा है जब मैं बोल रहा हूँ, थोड़ी देर हुई अब मैं आंखें खोल रहा हूँ. ऐसे गंदे सिस्टम पर मैं थूकता हूँ, तुम औरतों के सामने मैं झुकता हूँ. जिसने ताली बजा सारे लोग. मैं बदले उड़ता जाने अब तो संधिया हो मेरे, फुर उड़ते रे, फुर उड़ते रे, फुर उड़ते रे, फुर उड़ते रे. अपना भी कुछ हाल समान है, कैसे बोले रे, कैसे बोले रे, कैसे बोले रे. ताली बजा सारे लोग. मैं बदले उड़ता जाने अब तो संधिया हो मेरे, फुर उड़ते रे, फुर उड़ते रे, फुर उड़ते रे, फुर उड़ते रे. अपना भी कुछ हाल समान है, कैसे बोले रे, कैसे बोले रे, कैसे बोले रे. यही थी ऊपर वाले की स्ट्रेटजी, पर यही तो है सारी ग्रेविटी और यही तो है सारी ट्रेजेडी. दिस इज द फैक्ट, दिस इज माय लाइफ, दिस इज why I'm meant to be, I'm meant to be stay broken, I'm meant to be unspoken, I'm meant to be stay tired, I'm meant to be heartless, I'm meant to be stolen, I'm meant to be stay bad, I'm meant to be stay sad, I'm meant to be stay depressed, and I'm meant to be stay dead. I'm meant to be keep shouting, I'm meant to be keep prowling, I'm meant to be stay tired, I'm meant to be backfired, I'm meant to be stay low. What I'm meant to be I don't know. I was meant to be took sorrow so I took, now let me go. Oh, oh.